ओके. गुड मॉर्निंग टू ऑल. लास्ट लेक्चर्समध्ये आपण कॅन्डिडा अल्बिकन्स युनिट नंबर सेकंड स्टार्ट केलं होतं आपल्या मेडिकल मायक्रोबायोलॉजी पेपरमधील. तर काही या जस्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये काय बघितलं होतं आपण कॅन्डिडा अल्बिकन्सचे मॉर्फॉलॉजी, कल्चरल, हॅबिटेट आणि एपिडेमियोलॉजी असे 4 पॉईंट्स आपण स्टडी केले होते. या लेक्चर्समध्ये आपण कॅन्डिडा अल्बिकन्सचे पॅथोजेनेसिस बघूया. तर पॅथोजेनेसिस म्हणजेच काय, तर तुम्हाला आता माहिती आहे की आपण बॅक्टेरियल डिसीजमध्ये आपण प्रत्येक पॅथोजेनेसिस बघितले. म्हणजेच काय, डिसीज कॉज करण्यासाठी किंवा इन्फेक्शन्स करण्यासाठी त्यांच्याकडे असे कोणते व्हायरुलन्स फॅक्टर्स असणार आहेत जेणेकरून ते आपल्या ह्युमन बिंग्समध्ये किंवा ह्युमन बिंग्सना डिसीज कॅन्डिडा अल्बिकन्स कॉज करणार आहे. तर फर्स्ट आपण असं सांगितले की कॅन्डिडा अल्बिकन्स आहे ते 2 टाईपचे इन्फेक्शन्स फॉर्म करतात. एक सुपरफिशियल इन्फेक्शन आहे आणि एक सिस्टमॅटिक कॅन्डिडिओसिस आहे. सुपरफिशियल इन्फेक्शन ऑब्लिक और कॅन्डिडिओसिस अँड सिस्टमॅटिक कॅन्डिडिओसिस असे 2 डिफरंट टाईपचे इन्फेक्शन्स ह्युमन बिंगमध्ये कॅन्डिडा अल्बिकन्स फॉर्म करतो. त्यापैकी आपण बघूया सुपरफिशियल इन्फेक्शन. तर सुपरफिशियल इन्फेक्शन्समध्ये आपण परत 4 ऑर्गन्सना आहेत. तो कॅन्डिडा अल्बिकन्स डिसीज कसा किंवा इन्फेक्शन कसा कॉज करतो, तर कॅन्डिडा अल्बिकन्स ज्यावेळी आपण म्युकस मेम्ब्रेन बघूया. म्युकस मेम्ब्रेनमध्ये ज्यावेळी इन्फेक्शन करतो, इन्फेक्शन्स ऑफ माउथ ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंट इन इन्फॅन्सी अँड ओल्ड एज. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय डेव्हलपमेंट ऑफ डिस्क्रीट व्हाईट पॅचेस ऑन द म्युकस मेम्ब्रेन. आता म्युकस मेम्ब्रेन माहिती आपल्याला की आपल्या नेझल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतं किंवा आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये देखील म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असतात. तर ह्या म्युकस मेम्ब्रेन्समध्ये काय होतं की एक व्हाईट कलरचे पॅचेस फॉर्म होतात ह्या कॅन्डिडा अल्बिकन्सचं, आणि म्युकस मेम्ब्रेनला हा कॅन्डिडा अल्बिकन्स इन्फेक्ट करतो किंवा कॉज करतो. त्याचबरोबर व्हाजायनल कॅन्डिडिओसिस हे जे आहेत इन्फेक्शन मोस्टली प्रेग्नंट वुमनमध्ये आपल्याला फ्रिक्वेंटली हा डिसीज बघायला मिळतो. नेक्स्ट आहे स्किन किंवा स्किनवरती काय होणार आहे की इन्फेक्शन ऑफ स्किन युजली ऑकर्स इन साइट्स दॅट मे बिकम अबनॉर्मली मॉइस्ट अँड वॉर्म एरिया. आता स्किनला देखील इन्फेक्शन करतो कॅन्डिडा अल्बिकन्स. तर तो कुठं फॉर्म करणार आहे, ज्यावेळी आपल्या बॉडीवरती मॉइस्ट आणि वॉर्म एरिया जिथं असतो, अशा आपल्या बॉडीवरच्या ह्या मॉइस्ट आणि वॉर्म एरियावरती हा कॅन्डिडा अल्बिकन्स इन्फेक्शन कॉज करतो किंवा आपल्या स्किनला इन्फेक्ट करणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम हा आपल्या फेसवरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती याचं इन्फेक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. नेक्स्ट आहे नेल्स. इन्फेक्शन ऑफ फंगल वेब्स, नेल्स, folds and nails occurs as reddening swelling resembles pyronychia. Most often, if infections are associated with frequent immersions of hands and feet in water. आता आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये ह्या प्रत्येकाचे इन्फेक्शनच्या स्लाइड्स मी ॲड केलेले आहेत, तर ते बघूया, जेणेकरून तुम्हाला हे सुपरफिशियल इन्फेक्शन काय असतं ते आपल्याला लक्षात येईल. याच्यामध्ये आपण म्युकस मेम्ब्रेन बघितले, स्किन, नेल्स आणि तर इथं मी इमेज ॲड केलेले आहेत. तर फर्स्ट आपण हे जे इन्फेक्शन आहे कॅन्डिडा अल्बिकन्सचं आपल्या फेसवरती कसं इन्फेक्शन किंवा स्किनवरती कसं इन्फेक्शन होतं ते बघितले. तर रेड कलरचं सगळं रेडिश असं फॉर्म झालेलं आहे आणि तिथं स्वेलिंग देखील आपल्याला झालेलं बघायला मिळतं. तर हे स्किनवरती याचं कॅन्डिडा अल्बिकन्सचं इन्फेक्शन आहे. नेक्स्ट आहे ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा म्युकस मेम्ब्रेनमध्ये आपण म्हणूया की म्युकस मेम्ब्रेनवरती हे व्हाईट कलरचे पॅचेस फॉर्म होतात असं बघितलं. तर हे म्युकस मेम्ब्रेनवरती आपल्याला कॅन्डिडा अल्बिकन्सचं पॅचेस, व्हाईट कलरचे पॅचेस कसे फॉर्म होतात ते आपण मी इथं इमेजमध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती डेंजर दिसत आहे ती इमेज. नेक्स्ट आहे नेल्स इन्फेक्शन. म्हणजेच काय की इथं कॅन्डिडिओसिसचं दाखवले बघा मी इमेज. तर इमेजमध्ये ते नेल्सची कंडिशन काय आहे आपण बघू शकतो. तर पूर्ण व्हाईटिश असं झाले आणि ते नेल्स असे किंवा ते काय झाले डिग्रेड झालेलं आपल्याला
झाल्यासारखं आपल्याला दिसते. त्याचबरोबर कॅन्डिडा अशी ग्रोथसुद्धा त्या नेल्सवरती आहे किंवा नेल्स रोल होतात किंवा रोलिंग फॉर्ममध्ये होतात. तर असे हे डेंजर इन्फेक्शन्स आहेत कॅन्डिडियासिसचे किंवा कॅन्डिडा अल्बिकन्सचे. तर ह्या 3 इमेजमध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला व्हेरीफाय करता येईल की स्किनचं इन्फेक्शन कसं होणार आहे किंवा म्युकस मेम्ब्रेनमध्ये त्याचं इन्फेक्शन कसं होणार आहे किंवा आपल्या नेल्सला त्याचं इन्फेक्शन कसं होणार आहे. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक कॅन्डिडिओसिस. एक सुपरफिशियल इन्फेक्शन आहे. सुपरफिशियल इन्फेक्शनमध्ये आपण म्युकस मेम्ब्रेन, नेक्स्ट होतो स्किन आणि नेल्स, हे 3 इन्फेक्शन्स आपण बघितले. आता सिस्टमॅटिक कॅन्डिडिओसिस आपण बघायचं आहे. सिस्टमॅटिक कॅन्डिडिओसिसमध्ये काय सांगितले की इज युजली एन्काउंटर विथ सिरियस abnormality of the host and in certain groups of hospitalized patients. ज्यावेळी सिस्टमॅटिक इन्फेक्शन्स होतं, सिस्टमॅटिक इन्फेक्शन्स म्हणजेच काय, डीपमध्ये किंवा आपल्या इंटरनल ऑर्गन्सना कॅन्डिडिओसिस होतो किंवा कॅन्डिडा अल्बिकन्सचं इन्फेक्शन होतं. आता तो हॉस्पिटलाइज्ड जे पेशंट्स असतात आणि पेशंट्सना हॉस्पिटलाइज्ड करावं लागतं ह्या कंडिशन्समध्ये किंवा ज्यावेळी अबनॉर्मॅलिटीज फॉर्म होतात पेशंट्सना, त्यावेळी हॉस्पिटलाइज्ड व्हावं लागतं पेशंटला. नेक्स्ट कॅन्डिडा लाईक एंडोकार्डिटिस फॉलो सर्जरी अँड हार्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅन्डिडा अल्बिकन्सचे सुपरफिशियल इन्फेक्शन असेल तर आपण त्याचे ट्रीटमेंट्स आपल्या घरामध्ये बसून घेऊ शकतो किंवा त्याचं इन्फेक्शन कव्हर करू शकतो. पण ज्यावेळी सिस्टमॅटिक इन्फेक्शन ज्यावेळी होतं तेव्हा मात्र आपल्याला हॉस्पिटलाइज्ड व्हावं लागतं. त्याचबरोबर त्याचे पर्टिक्युलर ऑर्गन्सला जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याची सर्जरी देखील करावी लागते. ओके. आता इंटरनल ऑर्गन्स कोणते असणार आहेत तर लंग्स, किडनी आणि अदर ऑर्गन्स मे बी सेकंडरी इन्व्हेडेड बाय कॅन्डिडा अल्बिकन्स when a pre-existing disease exists such as tuberculosis and cancers. The pre-existing disease, कॅन्डिडा अल्बिकन्सचे इन्फेक्शन ॲज अ प्री-एक्झिस्टिंग डिसीज म्हणून आहेत. याच्यामुळं आपल्याला ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्सर देखील ह्या इन्फेक्शन नंतर आफ्टर इन्फेक्शन ऑफ कॅन्डिडा अल्बिकन्स नंतर हे ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्सरचे डिसीज देखील आपल्या बॉडीला होऊ शकतात. आता कॅन्डिडाचे इन्फेक्शन्स लंग्स, किडनी आणि अदर इंटरनल ऑर्गन्सना देखील होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कॅन्डिडिओसिसचे नोझोकॉमल इन्फेक्शन्स, इंटेस्टायनल कॅन्डिडिओसिस, डायरिया आणि मेंजायटिस असं म्हटले की नोझोकॉमल म्हणजे आपले जे नेझल कॅव्हिटी असणे रेस्पिरेटरी सिस्टीम असणार आहे त्यामध्ये देखील हा इन्फेक्शन होऊ शकतो की इन्फेक्टेड करतो. नेक्स्ट आहे इंटेस्टायनल कॅन्डिडिओसिस. आता इंटेस्टायनल कॅन्डिडिओसिस जर झालं तर मात्र आपल्याला डायरिया आणि मेंजायटिस हे डिसीज होतात. तर असे 2 टाईप्स बघितले आपण, सुपरफिशियल आणि सिस्टमॅटिक इन्फेक्शन. तर नेक्स्ट पॉईंट आहे लॅबोरेटरी डायग्नोसिस. आता कॅन्डिडा अल्बिकन्सचे जर इन्फेक्शन झालं तर आपण तो डिटेक्ट कसा काय करू शकतो, कॅन्डिडा अल्बिकन्स कोणत्या टेक्निक्स यूज करून आपण याला डिटेक्ट करू शकतो. तर फर्स्ट आपण ज्यावेळी कॅन्डिडा अल्बिकन्स आपल्याला डायग्नोसिस करायचा असतो ऑन क्लिनिकल ग्राउंड by gram staining or by examining a potassium hydroxide preparation of specimen. आपण ग्राम स्टेनिंग करून देखील आपण कॅन्डिडा अल्बिकन्स डायग्नोसिस करू शकतो. आता 2 मेथड्स आहेत त्याच्या. फर्स्ट आपण एक डायरेक्ट एक्झामिनेशन आहे आणि आयसोलेशन ऑफ कॅन्डिडा अल्बिकन्स एक आहे. आता ज्यावेळी आपण डायरेक्ट एक्झामिनेशन करतो त्यावेळी काय करतो की स्क्रॅपिंग फ्रॉम द लिजन्स ऑफ स्किन, नेल्स अँड mucous membrane and examine in wet film on KOH or gram stain smear. जे लिजन्स किंवा कॅन्डिडा अल्बिकन्सचे जिथं पर्टिक्युलर एरियावरती इन्फेक्शन झालेलं आहे आपल्याला असं वाटतं ते काय करायचे, आपण लिजन्स किंवा स्क्रॅप करायचे आणि त्याच्या वेट फिल्म KOH मध्ये घेऊन त्याचं डायरेक्ट एक्झामिनेशन करायचं आहे किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती असेल तरी देखील आपण करू शकतो किंवा याचं ग्रॅम स्टेनिंग किंवा एखादं स्मिअर करून आपण त्याचे ग्रॅम स्टेनिंग करून देखील हा कॅन्डिडा अल्बिकन्स इझिली
डायग्नॉसिस करू शकतो. नेक्स्ट आहे the fungus is gram positive and appears as budding yeast cells. Pseudomycelium is present in most cases. Mycelium indicates systematic infection. जर हां आपण आपल्या प्रॅक्टिकल्समध्ये बघितलं होतं की सिंगल ओव्हल शेप ग्राम्स किंवा व्हायलेट कलरमध्ये आपण बघितलं होतं, कारण ते आपण 1 डे इन्क्युबेशन होतं आपल्याला आणि फक्त सेल्स आपण बघितलेल्या किंवा बडिंग सेल्स आपल्याला बघायला मिळालेल्या. पण ज्यावेळी आपल्याला हे फिलामेंटस स्ट्रक्चर्स किंवा स्युडोमायसिलियम लाईक स्ट्रक्चर्स जर आपल्याला या गिवन स्पेसिमेन्समधून जर आपल्याला स्टेनिंगमध्ये दिसत असेल, तर मात्र त्याचं जे इन्फेक्शन असेल किंवा त्याचं जर इन्क्युबेशन पिरियड बघितला तर तो लॉंगर असणार आहे. लॉंगर इन्फेक्शन केलं तर आपल्याला त्याचे मायसिलियम फॉर्मेशन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. ओके, आणि त्याला सिस्टमॅटिक इन्फेक्शन असं आपण कन्सिडर करतो. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण जनरली ग्रॅम स्टेनिंग करतो त्यावेळी आपल्याला ग्रॅम पॉझिटिव्ह कलरच्या वॉल सेल्स किंवा बडिंग यीस्ट आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळी स्युडोमायसिलियम फॉर्म होतात किंवा फॉर्म झालेले जर आपल्या स्लाईडमध्ये दिसत असेल तर मात्र ते सिस्टमॅटिक इन्फेक्शन असणार आहे आणि इट रिक्वायर्स अ मोअर ट्रीटमेंट फॉर द क्युअर अ पर्टिक्युलर टाईप्स ऑफ इन्फेक्शन्स लाईक कॅन्डिडा अल्बिकन्स. ओके, नेक्स्ट मेथड आहे आयसोलेशन ऑफ कॅन्डिडा अल्बिकन्स. आपण आयसोलेट देखील करू शकतो बाय युझिंग अ पर्टिक्युलर और सिलेक्टिव्ह मीडियाज फॉर द फंगस. तर आपण जनरली सॅब्रॉड्स किंवा सॅब्रॉड डेक्स्ट्रॉड्स आगार किंवा ब्लड आगारवरती हा कॅन्डिडा अल्बिकन्सला ग्रो करू शकतो आणि डायग्नॉसिस करू शकतो की हा पर्टिक्युलर कोणत्या टाईपचं किंवा कोणत्या पॅथोजनचं किंवा फंगसचं इन्फेक्शन झालेलं आहे त्या पेशंटला. ओके, तर अशा 2 मेथड्स आपण यूज करून लॅबोरेटरी डायग्नोसिस करू शकतो कॅन्डिडा अल्बिकन्सचं. फर्स्ट आपण आहे डायरेक्ट एक्झामिनेशन आणि नेक्स्ट आहे आयसोलेशन. ओके, तर नेक्स्ट स्लाइड आहे आयडेंटिफिकेशन. आता आयडेंटिफाय कसं करू शकतो आपण, तर फर्स्ट आहे कॅन्डिडा अल्बिकन्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला 2 टेस्ट करावे लागतील. फर्स्ट आपण जर्म ट्यूब फॉर्मेशन आणि नेक्स्ट आहे क्लायमोडोस्पोर्स डेव्हलप इन न्यूट्रिशनली पुअर मीडियम सच ॲज कॉर्न मिल आगार. ओके, तर आपण लॅबोरेटरी डायग्नॉसिसमध्ये बघतोय की फर्स्ट बघितलं डायरेक्ट एक्झामिनेशन, नेक्स्ट होतं बघितलं आयसोलेशन ऑफ कॅन्डिडा अल्बिकन्स आणि सिरोलॉजिकल टेस्ट. ह्या मेथड्स यूज करून आपण कॅन्डिडा अल्बिकन्स आयसोलेट करू शकतो किंवा डायग्नॉसिस करू शकतो. आता जर आपण आयसोलेट केला कॅन्डिडा अल्बिकन्स तर आपण त्याला आयडेंटिफाय कसं काय करू शकतो की नक्की हा कॅन्डिडा अल्बिकन्सच आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ही टेस्ट करण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला 2 टेस्ट करावे लागतील. फर्स्ट आपण एक जर्म ट्यूब फॉर्मेशन करू शकतो आपण. म्हणजेच काय की सिरममध्ये कॅन्डिडा अल्बिकन्स आपण 37 डिग्री सेल्सिअसला फॉर 2 to 3 hours इन्क्युबेट केला तर आपल्याला तर जर्म लाईक स्ट्रक्चर्स त्या आपल्या स्लाईडवरती बघायला मिळू शकतं किंवा त्या ट्यूबमध्ये. तर त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं तर आपण त्या एका लास्ट लेक्चर्समध्ये एका इमेजमध्ये बघितलं होतं. तर एक अशी मदर सेल्स फॉर्म झालेली अशी आपण बघितलं होतं आणि त्याचं एक इलॉंगेटेड मायसिलियम असं त्या फॉर्म झालं होतं आपण असं बघितलं होतं. तर हे जे स्ट्रक्चर आहे तर जर्म ट्यूबचं असणार आहे किंवा कॅन्डिडा अल्बिकन्स सिरममध्ये इन्क्युबेट केला तर आपल्याला असं जर्म लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला त्याचं बघायला मिळतं. नेक्स्ट आहे क्लायमोडोस्पोर्स. आता क्लायमोडोस्पोर्स म्हणजे 26 किंवा 28 डिग्री सेल्सिअसला जर आपण न्यूट्रिशनली पुअर मिडियमवरती जर ग्रो केला हा कॅन्डिडा अल्बिकन्स तर आपल्याला त्याचे क्लायमोडोस्पोर्स म्हणजेच काय, कॅन्डिडा अल्बिकन्स काय करतो की रेस्टिंग सेल्स फॉर्म करतो. म्हणजेच ह्या इलॉंगेटेड सेल्स आहेत असं कन्सिडर करूया आपण आणि ह्या कॅन्डिडा अल्बिकन्स काय करतो की रेस्टिंग सेल्स फॉर्म करतो आणि ह्या रेस्टिंग सेल्समुळं हे जे आहेत एंडला जे असणार आहेत तर हे ब्लास्टोस्पोर्स आहेत आणि जे सेंटरला असणार आहेत हायपीच्या सेंटरला तर ते काय आहेत तर हे क्लायमोडोस्पोर्स असणार आहेत. तर असं त्याचं स्ट्रक्चर्स बघितलं होतं आपण. नेक्स्ट आहे सिरोलॉजिकल टेस्ट.
आता सिरोलॉजिकल टेस्ट कुठल्या करायचे तर प्रेसिपिटेशन टेस्ट विथ कार्बोहायड्रेट्स extract of group A is useful but not used as a diagnostic methods as Candida albicans is commensal normal flora. Candida albicans आहे तो जर ग्रुपमध्ये कार्बोहायड्रेट्समध्ये किंवा कार्बोहायड्रेट्समध्ये जर एक्स्ट्रॅक्ट केला आपण ग्रुप ए तर आपल्याला इझिली आयडेंटिफाय आपण करू शकतो. पण ही जी सिरोलॉजिकल टेस्ट आहे ती मोस्टली यूज करत नाही कारण नॉर्मल फ्लोरा आहे आणि ही टेस्ट किंवा प्रेसिपिटेशन कार्बोहायड्रेटमध्ये आपल्याला इझिली बघायला मिळतं कारण नॉर्मल फ्लोरा आहे त्यामुळे कार्बोहायड्रेटमध्ये त्याचं प्रेसिपिटेशन ग्रुप एचं बघायला मिळतं. पण म्हणून ही टेस्ट नॉर्मली डिटेक्शनसाठी किंवा आयडेंटिफिकेशनसाठी यूज केली जात नाही. नेक्स्ट आहे स्किन टेस्ट. आता जर कॅन्डिडा अल्बिकन्सचं जर स्किन इन्फेक्शन झालं असेल तर काय करायचं की कॅन्डिडा अल्बिकन्स टेस्ट शोज युनिव्हर्सली पॉझिटिव्हिटी अँड युजफुल ॲज अ इंडिकेटर ॲज कॉम्पिटंट CMI. तर ही स्किन टेस्ट आपण सुद्धा करू शकतो फॉर द डिटेक्शन ऑफ डायग्नोसिस ऑफ कॅन्डिडा अल्बिकन्स. तर कॅन्डिडा अल्बिकन्सचे आपण 4 मेथड्स बघितले आहेत डायग्नोसिससाठी. डायरेक्ट एक्झामिनेशन, isolation of Candida albicans, serological test for Candida albicans and skin test. तर अशा डिफरंट मेथड्स यूज करून आपण कॅन्डिडा अल्बिकन्स डायग्नोसिस करू शकतो. नेक्स्ट स्लाइड आहे ट्रीटमेंट. तर आपली ही स्लाइड आपल्या या लेक्चर्समधलं किंवा कॅन्डिडा अल्बिकन्सची एक लास्ट पॉईंट आहे ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट आहे कॅन्डिडा अल्बिकन्सचं तर आपण पॅथोजेनेसिसमध्ये भेटली की कॅन्डिडा अल्बिकन्स कॉजेस 2 types of infections, एक superficial infection and second होतं systematic infections. आता ट्रीटमेंट मध्ये देखील तसंच असणार आहे. इट्स डिपेंड्स अ टाईप ऑफ इन्फेक्शन्स. ट्रीटमेंट कशावरती डिपेंड आहे की कॅन्डिडा अल्बिकन्सचं इन्फेक्शन कोणत्या पद्धतीचं झालेलं आहे. जर ते सुपरफिशियल इन्फेक्शन असेल म्हणजे जर एक्सटर्नल बॉडीवरती जर इन्फेक्शन झालं असेल तर आपल्याला टॉपिकल ॲप्लिकेशन्स ऑफ Pollen or imidazoles effective in candidiasis. तर हे अँटीबायोटिक्स आहे इमिडायझॉल्स किंवा पॉलिन. तर हे जे अँटीबायोटिक्स आहेत तर ते यूज करून आपण काय करू शकतो कॅन्डिडा अल्बिकन्सचं सुपरफिशियल इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक इन्फेक्शन किंवा कॅन्डिडिओसिस. त्यामध्ये जर इंटरनल ऑर्गन्सना जर इन्फेक्शन झालं असेल तर एम्फोटेरिसिन B इज ॲडमिनिस्ट्रेटेड अलॉंग विथ 5 फ्लोरोसायटोसिन्स. एम्पिटेरिसिन B. तर हे अँटीबायोटिक्स आपण 5 फ्लोरोसायटोसिन बरोबर जर ॲडमिनिस्ट्रेट केलं तर ते इंटरनल ऑर्गनचं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये करू शकतो. कंबाईन विथ थेरपी मे ॲक्ट ॲज अ सिनर्जिस्टिकली. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्सची परत नावं सांगितली की इमिडायझॉल्स, ट्रायझॉल्स आणि इचायनो कॅन्डिडियन्स. तर हे अँटीबायोटिक्स यूज करून आपण सिस्टमॅटिक इन्फेक्शन ऑफ कॅन्डिडा अल्बिकन्स आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. तर असे ट्रीटमेंट्स आहेत कॅन्डिडा अल्बिकन्सचे. तर या लेक्चर्समध्ये आपण कॅन्डिडा अल्बिकन्सचे पॉईंट्स बघितले, पॅथोजेनेसिस, लॅबोरेटरी डायग्नॉसिस आणि ट्रीटमेंट्स. तर हे 3 पॉईंट्स बघितलेले आहेत. लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा, केअरफुली ऐकून घ्या, नोट्स काढा आणि ह्या लेक्चर्सचे मला फीडबॅक देत चला. तर या लेक्चर्समध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण नेक्स्ट जो आपला युनिट 2 मधला नेक्स्ट पॅथोजन्स बघूया. एक तर हेपॅटायटिस A किंवा B बघूया. तर या लेक्चर्समध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.